कृषी विभागाच्या मुख्यमंत्री कापूस सोयाबीन या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी वेगवेगळे फर्टिलायझर्स घेणं, शेतकऱ्यांचं श्रम कमी व्हावं यासाठी वेगवेगळे अवजारं घेणं, याच्या संबंधित कृषी विभागाने खरेदी केली। ती खरेदी अतिशय नियमाला धरून केलेली खरेदी, पण सरकारने ही खरेदी करत असताना सगळे नियम पाळले तरी सुद्धा मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल, म्हणजे आपणच जास्त पाहिलंय त्यामुळं आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही की त्या विषयावरती एवढं रान पेटवलं, हायकोर्टामध्ये गेले। हा स्कॅम किती मोठा आहे हे हायकोर्टामध्ये खोटे पुरावे देऊन त्यांनी दाखल केलं, पण हायकोर्टाने सुद्धा माननीय हायकोर्टाने याबाबत स्पष्ट सांगितलं की खोटे पुरावे देऊन हे प्रकरण तुम्ही स्कॅम म्हणून कोर्टात आणताय, त्यासाठी तो निर्णयही आमच्या बाजूने दिला आणि हायकोर्टाने त्यांना 1 लाख रुपयाचा दंडही त्या ठिकाणी केला। त्याच्यावरती ते थांबले नाहीत। आता त्यांना खरं तर हे षडयंत्राचा काळ आहे। आता या षडयंत्रामध्ये आम्ही होतो, आमच्या विरोधात आता जे षडयंत्र करणार आहेत ते एका बाजूला होते। आता या षडयंत्राच्या काळात त्यांनी तिथं थांबले नाहीत तर लोक आयुक्ताकडे हे प्रकरण आणलं आणि माननीय लोक आयुक्तांनी परवा दिवशी निकाल दिला की या प्रकरणात कसलाही घोटाळा नाही, हे अतिशय नियमाला धरून झालेली खरेदी आहे। म्हणून ज्यांनी अशा पद्धतीनं षडयंत्र करून माझ्यासारख्याचं अतिशय खडतर आणि संघर्षातून इथपर्यंत आलेलं एक कार्यकर्ता म्हणून अस्तित्व संपवायचा जे काय प्रयत्न चालू होता तो या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने आणि माननीय लोक आयुक्तांनी या ठिकाणी दिलेल्या निकालामुळं खरंचे खरं खोटंचे खोटं आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलंय, आपल्या सुद्धा समोर आलंय। मी माननीय उच्च न्यायालयाचे, माननीय लोक आयुक्तांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवटी सत्य हे जिंकत असतं हे पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेने न्याय देऊन या ठिकाणी दाखवून दिला आहे। अंजली दमन यांनी केलेले आरोप राजकीय षडयंत्राचा भाग होते असं म्हणतात। आता त्यांनी जे आरोप केलेले आहेत आजपर्यंत त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये मग माननीय खडसे साहेबांवर केले असतील, माननीय अजितदादांवर केली असतील, माननीय तटकरे साहेबांवर केली असतील, माझ्यावर केली असतील किंवा आणखीन अनेक जणांवर, आपणच सांगा की त्यांनी केलेला एक तरी आरोप या राज्याच्या किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तरी आरोप त्यांचा खरा ठरलाय का? आता तर आरोप करायचे, जे आरोप केले त्याचे खोटे पुरावे द्यायचे। आता हे जर कोर्टात लक्षात येत असेल तर समजून घ्या की माझ्या बाबतीमध्ये किती मोठं षडयंत्र होतं। आजही या ठिकाणी षडयंत्र चालूच आहे। षडयंत्र बंद झालेला अशातला भाग नाही, पण हा काळ असतो, हा काळ षडयंत्राचा आहे। त्यामुळे या षडयंत्राच्या काळात आम्ही अतिशय संयमाने न्याय व्यवस्था जी न्याय देईल ते मान्य करायचा आणि न्याय व्यवस्थेने या ठिकाणी आम्हाला न्याय दिलाय त्याचा नक्कीच समाधान आहे आणि न्याय व्यवस्थेचे आभार मानतो। एक आता दावा कुणावर ठोठवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एकाने आरोप केला, तो आरोप किती वेळ दाखवावा, ज्यांनी केला त्याच्यावरती ज्यांनी दाखवावा तो किती वेळ दाखवावा, मीडिया म्हणून
त्या आरोपाची तपासणी सुद्धा जर्नलिझममध्ये आपण करणं हे आवश्यक असावं असा माझं मत आहे. कदाचित ते चुकीचं असेल, पण मला या बाबतीत उच्च न्यायालयाने आणि लोक आयुक्तांनी जो न्याय दिलेला आहे त्याच्यावरती मी समाधानी आहे. सातपुड्याला षडयंत्र म्हणताय, धनंजय मुंडेंच्या विरोधात कोण षडयंत्र रचलंय? आता एक लक्षात घ्या, स्पेसिफिक नाव स्पेसिफिक नाव षडयंत्रात कधीच देता येत नाही आणि ते त्याला व्यक्तीलाही माहीत नसतं. पक्षात फक्त त्याला एवढंच कळत असतं की काहीतरी षडयंत्र आपल्या विरोधात चाललंय आणि हे एवढं वाईट चाललंय की हा धनंजय मुंडे त्यांना फक्त राजकारणातून संपवायचा नाही तर या पृथ्वी तलावून संपवला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला आठवत असेल, आपल्यापैकी अनेक जण असेल की ज्या वेळेस मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी या सभागृहामध्ये 8-8 दिवस सभागृह चालू दिलं नाही. कर्जमाफीसाठी 8-8 दिवस सभागृह चालू दिलं नाही. नरड्यातून रक्त पडेपर्यंत हाच धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता असताना वरच्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांसाठी लढला, रक्त ओकलं, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रसंग आहेत जे सांगता येतील. सलग 8 दिवस विधान परिषदेचा सभागृह मराठा आरक्षण मिळावं म्हणून मी या ठिकाणी 8 दिवस बंद केलं. त्या 8 दिवसात एवढी भाषणं केली की त्यावेळेस सुद्धा आमच्या आताडी सुजली, नरड्यातून रक्त पडलं, पण माघार हटलो नाहीत. अशा पद्धतीची लढाई धनगर समाजाच्या आरक्षणाची सुद्धा या ठिकाणी मी केलेली आहे. त्यामुळं एक कार्यकर्ता ज्यावेळेस सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन त्याला जी जबाबदारी मिळते त्या जबाबदारीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. जबाबदारी बदलली की त्याचं रूप षडयंत्रामध्ये आणायचं आणि त्या षडयंत्रातून असा कार्यकर्ता जो तयार झालेला आहे त्याला पूर्णपणाचं संपवायचं काम या षडयंत्राच्या माध्यमातून करायचं. तुमचं राजकीय नुकसान झालं, आता पक्षाकडे पुन्हा मंत्रिपदाची मागणी करणार? हे बघा, मी कुठल्याही गोष्टीची मागणी किंवा मंत्रीपद याच्या कधी आयुष्यात विचार केला नाही. मी कुठलीही महत्वाकांक्षा ठेवून इथपर्यंत आलेलो नाही. आज जयंत पाटील असं म्हणते की आता दादांची इच्छा होती विलिनीकरणाची, मात्र आता दादाच नाही आहे, त्यामुळे विलिनीकरण होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आता त्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही, आमचे मान्यवर नेते बोलतील. दादांच्या अपघातासंदर्भात आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी एक आरोप केलाय की दादांच्या निधनापूर्वी, अपघात होण्यापूर्वी बारामतीच्या विमानतळाची रेकी करण्यात आली होती आणि त्यानंतर कुठेतरी ही मला हे कसं करतात माहीत नाही आणि या सगळंच ते जे बोलतायत त्याची दखल बाकी सर्व व्यवस्थेने घ्यावी. आता याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही. रोहित पवार आहे का, तथ्य आहे का, एवढे मुद्दे ते मांडतात? हो, या सगळ्या गोष्टीमध्ये ते जे मांडतायत किंवा इतर जे मांडत नाहीत, आता जे इतर आहेत जे मांडत नाहीत त्यांना अनुभव जास्त आहे का जे काल उठून या ठिकाणी या विषयावरती मांडतायत, जे परवा दिवशी दादांच्या बाबतीत काहीतरी वेगळं बोलत होते. हा सगळा संभ्रम आहे. त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही असं मी समजतो. आपण रोहित पवार ज्या पद्धतीनं रोज वेगवेगळ्या पद्धतीचे दावे आणि काही गोष्टी समोर आणतायत, आरोप करतायत, तुमचं किती या गोष्टींवरती विश्वास आहे किंवा ह्या गोष्टींना काही तुमचा विश्वास आहे का रोहित पवार मांडतायत त्याच्यावर? मला या बाबतीत काही बोलायचं नाही. विश्वास अविश्वास हे बाकी जशा गोष्टी समोर आल्या ना तशा याबाबतच्या सुद्धा समोर येणार आहेत. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं आणि नेमकं त्याला खरं का खोटं काय पाहिजे होतं. क्लीन थँक्यू.